मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर गावागावात भांडणे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सत्ताधारी व राजकीय पुढारी या आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका घेण्यासाठी तयार नाहीत। त्यामुळे आम्हीच सामाजिक भूमिका घेत गावागावात शांतता निर्माण व्हावी यासाठी पुढाकार घेतला असून ओबीसी बांधवांनी घाबरून न जाता आम्ही तुमच्या सोबत आहोत। मराठ्यांनी मराठ्याला मतदान करावे, ओबीसीने ओबीसीला मतदान करावे। ज्यांची सत्ता येईल ती आपण स्वीकार केली पाहिजे असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिनांक 2 ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गंगाखेड येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या सभेला संबोधित करताना व्यक्त केले। यावेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, गोविंद दळवी, नागोराव पांचाळ, रमेश बारसकर, सुनील मगरे, लक्ष्मण लटपटे, संयोजक इंजिनियर सुरेश फड उपस्थित होते। पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, आता मिटकरी कुठल्या पक्षात आहेत, अजित पवार गटात आहेत, जितेंद्र आव्हाड कोणत्या गटात आहेत, शरद पवार कोणत्या गटात आहेत। गाड्या फोडणाऱ्यांना माझं आवाहन आहे, अरे चिल्लर लोकांच्या का गाड्या फोडत आहात? या चिल्लर लोकांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही। तुमच्या गाड्या फोडायच्या असतील तर 4 माणसांची नावे देतो, त्यांच्या गाड्या फोडा। 1. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, दुसरं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिसरं नाव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि चौथं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। या नेत्यांच्या गाड्या फोडा। या चिल्लर फिल्लरांच्या गाड्या काय फोडता? आता पक्ष फोडाफोडीच्या नंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात गाड्या फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले की काय अशी भावना आता जनसामान्यात व्यक्त केली जात आहे। लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे, परभणी। तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर 4 माणसांची नावं देतो, त्यांच्या गाड्या फोडा। एक कोण? शरद पवार, दुसरा देवेंद्र फडणवीस, तिसरा लोकनायक न्यूज।